स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर महिलांना 24 डिसेंबर पासून जे आहे ते 6वा हप्ता 1500 रुपये मिळायला सुरुवात झाली। ज्या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत 7500 मिळाले होते, आता त्यांची पूर्ण रक्कम जी आहे ते 9000 रुपये झालेली आहे। त्यांना 6 महिन्याचे पूर्ण पैसे मिळाले आहेत। त्यापैकी काही बहिणी अशा होत्या की त्यांना आजपर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंत एकही रुपया मिळाला नव्हता, पण त्यांना 24 डिसेंबर पासून काही महिलांना 3000, 4500, 6000 आणि 7500 रुपये यायला सुरुवात झाली। भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले सुद्धा। त्यासाठी त्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलेलं होतं आणि ते डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट झालं आणि पैसे सुद्धा आले। तर बघा, यामध्ये आता दोन प्रकारचे प्रश्न निर्माण महिलांच्या मनामध्ये झाले आहे की कमी पैसे का आले, आणि यामध्ये अशा महिला सुद्धा आहे की त्यांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नाही। त्यांना पोस्ट बँकचं अकाउंट काढलं आहे, त्यांचा अर्ज अप्रूव्ह आहे, त्यांच्या बँकमध्ये डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्ह सुद्धा झालं आहे, त्यांनी पोस्ट बँकचं अकाउंट सुद्धा काढलेलं आहे। मग भरपूर महिलांना जर पैसे आलेले आहेत तर आम्हाला पैसे अजूनपर्यंत का आले नाही, असा भरपूर महिलांना प्रश्न पडलेला आहे। आणि कमी पैसे का आले हा सुद्धा एक प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे। तर बघा, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, काय उपाय आहे, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। म्हणजे सरसकट 9000 रुपये त्यांना 6 महिन्यापर्यंतचे पाहिजे होते, पण कमी पैसे आले किंवा एकही रुपया त्यांच्या खात्यात आला नाही। आता काय करायचं? तर बघा, शेवटचा उपाय आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल जे आहे ते सध्या सरकारने बंद केलेलं आहे, त्यावर मेंटेनन्सचं काम सुरू आहे। त्यासाठी सरकारने कोणती तक्रार निवारण केंद्र दिलेलं नाही किंवा हेल्पलाईन दिलेली नाही की अशा महिला कॉन्टॅक्ट करू शकतील की आता आपण तक्रार कुठे करायची। तर बघा, तुम्हाला आता तक्रार कुठे करायची आहे? बघा, तुमच्या जिल्हा आणि तहसील कार्यालयामध्ये आता तुम्हाला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करायची आहे। तर कशी करायची? तर बघा, जे काही तुमचे पैसे पाठवले जातात ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून तुम्हाला पाठवले जातात, आणि डीबीटी डिपार्टमेंट जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्याच्या ठिकाणी असते। तुमचा जिल्हा आणि तालुका एकच असेल तर तुमचं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असेल, तुमचा जर तालुका असेल तर पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयामध्ये तुमचं डिपार्टमेंट असेल, त्याच ठिकाणी तुमचे अर्ज चेक केले, तुमचे अर्ज अप्रूव्ह झाले आणि त्याच ठिकाणावरून तुमचे अर्ज डीबीटी डिपार्टमेंट म्हणजे त्याच विभागामध्ये त्याच ऑफिसमध्ये पाठवले आणि तिथून तुमचे पैसे जे आहे ते रिलीज झाले। मग आता तुम्हाला जर पैसे आले नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील डिपार्टमेंटमध्ये तहसील ऑफिसमध्ये जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते डीबीटी डिपार्टमेंट आणि आस्थापना विभाग या दोन विभागाला भेट द्यायची आहे। सर्वात पहिले तुम्ही भरलेले अर्ज आस्थापना विभागामध्ये गेले, त्या ठिकाणी ते अधिकाऱ्यांनी तुमचे अर्ज अप्रूव्ह केले। त्यानंतर तुमचे अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर ते डीबीटी डिपार्टमेंटकडे गेले, त्यामध्ये तुमचे आधार कार्डवरून तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात आले। तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या तहसील ऑफिसमध्ये आणि जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जायचं आहे। मग आता बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्याच ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड सोबत न्यायचं आहे, बँक पासबुक सोबत न्यायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला जो अर्ज सबमिट करताना SMS आला तो मोबाईलमध्ये तुमच्या सोबत असला पाहिजे, आणि तुम्हाला अर्ज अप्रूव्ह झाल्याचा मेसेज सुद्धा आला असेल तो सुद्धा तुम्हाला दाखवायचा आहे। त्या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्याला भेट द्या। दोन्ही ठिकाणी जा, आस्थापना विभाग आणि डीबीटी डिपार्टमेंटमध्ये जा, त्या ठिकाणी विचारा की आमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे पण आम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नाही, टेक्निकल इश्यू काय आहे, आम्हाला काय काम करावं लागेल, आता आम्हाला यापुढे उपाय काय आहे, पण कशामुळे आमचे पैसे अडकलेले आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी इन्क्वायरी करायची आहे। आणि त्याच ठिकाणावरून जे आहे ते तुम्हाला पूर्ण उत्तर आणि पूर्ण समाधान मिळेल की अजूनपर्यंत तुम्हाला एकही रुपया का मिळाला नाही किंवा तुमच्या खात्यामध्ये कमी पैसे का आले। आणि तुमचे पैसे जर खरंच टाकले नसेल, त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नसेल, जर त्यांच्या चुकीमुळे तुमचे पैसे टाकले गेले नसेल तर लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात येईल। बघा, हा एक शेवटचा उपाय आहे, त्यापेक्षा दुसरा कोणताच शेवटचा उपाय या ठिकाणी नाही। तुम्हाला जवळच्या कार्यालयामध्ये जाऊन संपर्क करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या खात्याची, तुमच्या अर्जाची पूर्ण माहिती मिळेल। जर तुमचे पैसे त्या ठिकाणी टाकले असेल तर कोणत्या अकाउंटमध्ये गेले, कोणत्या ठिकाणी ते बँक आहे, डिटेल्स काय आहे, अकाउंट नंबर काय, ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल। तर बघा, सर्वात शेवटचा उपाय आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।